धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच युसुफ सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहत आहेत. पहिला चेंडू पहिल्या षटकातील, पहिला चेंडू दांडी दांडी गोल, क्लीन बोल्ड, दर्शन करबट, गोल्डन डक गॉन. न्यू बॅटर अपराजला आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती. जितू हा गोलंदाज, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला गोलंदाज जितूने. षटकातील दुसरा चेंडू, यावेळेस अप्रतिम रीतीने हा चेंडू पाहायला मिळाला. प्लेड अँड मेच, चांगली गोलंदाजी, प्रभावशील नेतृत्व जितूचं पाहायला मिळालंय. काही कमलची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला चेंडू विकेट आणि तदनंतर दुसरा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव हाताळला. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहत आहेत. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा अंतिम सामना आपण पाहत आहेत. पुन्हा जितू ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्ड क्लिअर केलं, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. तत्पूर्वी आपण पाहू शकाल फक्त एकच धाव, एकाच धावेवरती या ठिकाणी सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फलकावरती एक धाव या ठिकाणी आपलं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करताना पाहायला मिळाला. अपराज, यावेळेस संतोष कलिंगडे ऑन स्ट्राईक. मागील मॅच मध्ये आपण बघितलं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. चांगली खेळी या ठिकाणी खेळतोय. धाव फलकावरती आपण बघितलं, एक धाव फलकावरती, एक गडाच्या मोबदल्यात. पुन्हा षटकातील पुढील चेंडू, यावेळेस पुलरलेन बॉल पाहायला मिळाला. एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. स्लिप पॉइंट मध्ये मिळाली एक धाव आणि एका धाव्याच्या माध्यमातून 2 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधील 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत गोलंदाज जितू, तर दुसऱ्या साईडना अपराज आणि संतोष हे 2 बॅटर माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. पुन्हा षटकातील पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा पुलरलेन बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पहिलं एकदा पुन्हा एकदा पुन्हा गोलंदाज जितूचा पुढील चेंडू षटकातील पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू असेल. अप्रतिम चेंडू मात्र पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःला सिद्ध केलं आणि हेच आपण सातत्याने पाहतो. स्वतःला सिद्ध करा आणि लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील आणि हेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना माहीम मिठागर डी संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद 3 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं अतुल हा गोलंदाज येतोय. चांगलं नेतृत्व अतुलच्या माध्यमातून आपण बघितलं. फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा अतुलचा या ठिकाणी प्रभाव राहिलाय सातत्याने. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा आणि या 2 धाब्याने 5 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. फलंदाज अपराज फलंदाजी मार्कवरती आहे.
दुसऱ्या बाजूनं संतोष हे दोन बॅटर. पुन्हा अतुलचा पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटला गेले, चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती मात्र पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते 7 रन. 7 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांची गती या ठिकाणी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहेत. दुसरं 2 चेंडू या ठिकाणी आतापर्यंत फेकून झालेत. आपण पाहिलं तर लेग बाईटच्या माध्यमातून मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावांची गती जाऊन पोचेल ती म्हणजेच 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहू शकाल 3रा दिवस या स्पर्धेचा सलग आपण पाहिलं आणि 3ऱ्या दिवसातील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज अतुल, षटकातील चेंडू फेकले जात आहेत 4. यावेळी संतोष कलिंगडे ऑन स्ट्राईक. यावेळी सलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत देखील इकॉनॉमिकल षटक, 9 फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. षटकातील 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ परिपूर्ण झालाय. चांगलं क्रिकेट आपण बघितलं या दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका साईडनं माहीमिठागर डी संघ प्रथम फलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूनं आपण पाहतायत वाघोबा वॉरियर्स आंबाड या संघ. यापुढे स्विंग अँड मिस हे दृश्य पाहायला मिळालं. चांगली कामगिरी या षटकामध्ये देखील 4 धावा आणि 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि 1 विकेट हे दृश्य आपण बघितलं. चांगल्या रीतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकानंतर फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच प्रथम फलंदाजी करत असताना माही मिठागर डी संघाच्या 2 गडी बाद 8 धावा. गोलंदाज विनोदजी गुंडसर. लोअर फुट चेंडू या ठिकाणी स्लोवर चेंडू परंतु गॅप मध्ये चेंडू जातोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. संघर्षाचा चौकार 4 रन. आपण जर बघितलं तर 12 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला. पुढील चेंडू यावेळेस देखील अप्रतिम खोलवर टप्प्याची लेंथ लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली होती. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. धावांची गती आहे 12 धावा. पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर टेस्ट केलं बॅटरला यॉर्करने. एक खासियत आपण पाहू शकाल. क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे या ठिकाणी विनोदजी गुंडसरांना. या षटकातील पुन्हा पुढील चेंडू यावेळेस आपण बघितलं चांगल्या पद्धतीनं फटका ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तत्पूर्वी आपण बघितलं 2 धावा मिळतील का तर 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि 2 धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावांची गती जाऊन पोहोचली फलकावरती ती म्हणजे 14 धावा या पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट खेळताना या ठिकाणी सागर हा बॅटर पाहायला मिळतोय. चांगलं कृतिकार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटक क्रमांक आपण पाहू शकाल या ठिकाणी 3रं प्रगती पथावर. षटकातील 3 चेंडू फेकलेत. चौकार, निर्धाव आणि 2 धावा हे 3 चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं. चांगला फटका पाहायला मिळाला. योग्य लेंथ वरती चेंडू होता परंतु स्लो चेंडू होता आणि चेंडू खूप फाईन निघून जातोय. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहिलं तर
2 धावा पुन्हा परिपूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या माध्यमातून फलकावरती 16 धावा पाहायला भेटेल. चांगली रणनीती आखली जाते या ठिकाणी सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या ठिकाणी जबाबदारी स्वीकारतोय. धाव फलकावरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा विनोद गुंडसर यावेळी चेंडू पाहायला मिळाला. येस व्हाईट बॉल, पंचांनी सिग्नल दिला आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचं. धाव फलकावरती 17 धावा पाहायला मिळतील. 17 रन फलकावरती लागताना आपण पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतो ही क्रिकेट स्पर्धा. वेगवेगळ्या ठिकाणी मात्र या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण जर बघितलं माहीम मिठागरचं मैदान, महामेळावा 2024, शगुन डेव्हलपर्स मैदान, मनोरचा STMPL ही स्पर्धा आपण पाहू शकाल. चाहडे क्रीडा संकुल, कबड्डीचा महासंग्राम, कुणबी क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकाल. अशा पद्धतीने 3 वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 धावा. खांडिवडे प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील आपण पाहिलं लाईव्ह करताना. तब्बल 4 ठिकाणी लाईव्ह पद्धतीने आपण बघितलं. त्याला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावांची गती जर आपण चेक केली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. आजचाच शुभ दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 फेब्रुवारी. पुनश्च एकदा शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आजचा शुभ दिवस आणि शुभ दिवसामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकाल ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आजचा 3रा दिवस. धाव फलकावरती आहेत 19 धावा. आजचा दिवस आपण पाहिलं तो म्हणजेच 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी 3ऱ्या दिवसामध्ये कोणतं संघ या ठिकाणी सुपर 8 मध्ये क्वालिफाईड होईल यासाठी संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. अशा या पवित्र दिवसामध्ये पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा असेल. म्हणतात ना, शिवजयंती साजरी का करायची तर शिवाजी महाराज होऊन गेले आणि त्यांनी मात्र सुरक्षित ठेवले मंदिरावरचे कळस आणि म्हणूनच आज आपल्या दारासमोरील पवित्र अशी तुळस सुरक्षित आहे. आणि त्याच पद्धतीने आजचा शुभ दिवस आपण पाहिलं आणि शुभ दिवसामध्ये ही क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहेत. संध्याकाळचं सत्र आपण पाहिलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 षटकांचा खेळ पाहिला आणि 3 षटकानंतर धावा आहेत 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये 10 ते 12 धावा जमवण्याचा प्रयत्न असेल कारण की माहीम मिठागर या ठिकाणी बॉलिंग आपण जर बघितलं पहिल्या सामन्यामध्ये माहीम मिठागर डी संघाने 27 धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये बघितलं समोरच्या संघाला 20 धावसंख्येवरती नमवलं आणि हा लगातार आपण बघितला 3रा सामना खेळताना. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर बॉलिंग बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आणि हॅट्रिक बॉय या ठिकाणी पाहायला मिळतोय. श्रीनाथला आज आपण बघितलं ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर मात्र दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने येथे मात्र गोलंदाजी करेल श्रीनाथ, अंबाडीचा वंडर बॉय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी जरूर धावा मिळतील. त्या म्हणजेच 2 धावा या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. धाव फलकावरती धावांची गती 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 21 रन फलकावरती ही धावांची गती पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम रीतीने हा फटका मात्र पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक नाहीये या ठिकाणी. खूप फाईन चेंडू खेळला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. ही खासियत आहे. येतोय चौकार. 4 रन. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये निघून गेला आणि या ठिकाणी 1 धाव जरूर या ठिकाणी मिळाली.
एका धाब्याच्या माध्यमातून फलकावरती आपण जर बघितलं तर 26 धावा या पाहायला मिळतील या षटकातील. आतापर्यंत आपण पाहिला षटक क्रमांक या ठिकाणी मार्गस्थ आहे ते म्हणजेच 34 आणि अंतिम षटक. हाताळताना गोलंदाज श्रीनाथ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा ओव्हर द विकेट अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. संतोष या ठिकाणी पाहायला मिळाले. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र स्ट्राईक रोटेट सॅक्रिफाईस विकेट सॅक्रिफाईस केला संतोष आणि सागर करता, कारण की सागर चांगल्या टचमध्ये फलंदाजी करतोय आणि यासाठी मात्र स्वतःच्या विकेटची पर्वा न करता मात्र सॅक्रिफाईस केलंय. अशा प्रकारचं सॅक्रिफाईस करायला हवं. आपण 2020 या कॅलेंडर इयरमध्ये बघितलं सूर्यकुमार यादवने इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा फायनलमध्ये रोहित शर्मा यांच्यासाठी सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज केला आणि त्या मॅचमध्ये रोहित शर्मा यांनी 74 धावा केल्या आणि ती मेगा फायनल मुंबई इंडियन्स संघाने जिंकली. त्याच पद्धतीने आपण पाहिला धावा 26, चेंडू फेकून झाले 3. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज श्रीनाथ गोलंदाजी करताना न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रणय नॉन स्ट्राईक एंडला असेल. श्रीनाथचा चेंडू पुन्हा चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हर मध्ये चेंडू सीमारेषा पार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा टेक्निकल प्लेयर, टेक्निकल स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक, चौकार. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूमध्ये काय घडेल? पुन्हा गोलंदाज श्रीनाथ यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू बराच काळ हवेमध्ये. यस टेकन, व्हेरी गुड कॅच ऑफ क्वालिटी. विनोदजी गुंड सरांनी टिपला केली या ठिकाणी आणि एक चांगली खेळी, इम्पॅक्टफुल खेळी पाहायला मिळाली. 11 चेंडूमध्ये 19 धावेची झंझावती खेळीचा दी एंड झालाय. तो म्हणजेच फलंदाज सागर गोहे बाद झाला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. धाव फलकावरती 30 धावा आहेत. येथून मात्र अंतिम चेंडूवरती कशा पद्धतीने फलंदाजी करेल नवीन फलंदाज सुमित पाडवी, मागील मॅचचा हिरो, ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. यावेळेस मैदानात जातोय 29 जर्सी नंबर असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फ्युचर ऑफ माइंड मिठागर म्हणून पाहिलं जातं या खेळाडूकडे. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेवटच्या षटकातील पहिल्या इनिंग मधील गोलंदाज श्रीनाथ. चांगला फटका ऑन साइड मध्ये जरूर खेळलाय. दिनेश मात्र वेगाने पुढे होतोय. एकेरी धाव परिपूर्ण झाली. रन फेकी पाहायला मिळाली. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेच्या माध्यमातून फलक्यावरती मिलने रमी सर्कल के विनिंग प्लेयर से। मैं रमी सर्कल पे 40 लाख रुपया जीते हैं। मैंने पहली बार 20 लाख
वळूया मैदानाच्या आतमध्ये 33 धावेचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हॅलो अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहत आहेत. 2 फलंदाज दाखल झालेत या ठिकाणी. विनोद गुंडसर फलंदाजी मार्कवर, दुसऱ्या बाजूने अतुल, तर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल मेहुल. हा गोलंदाज कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करेल, 33 धावा डिफेंड करेल का संघ. बॉलिंग लाईन स्ट्रॉंग झोन, स्ट्रॉंग पॉइंट म्हणून आतापर्यंत आपण बघितलाय. युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ माहीम मिठागर डी. दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत अनुभवाचं भंडार, अनुभवाची खाण या ठिकाणी पाहायला मिळते विनोद सरांकडे. मास्टर्स प्रीमियर लीग 40+ स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज ठरले. काही कमालीची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाचा नमुना त्याने पेश केला आणि यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये चांगलं प्रभावशील नेतृत्व पेश करताना सलामीच्या भूमिकेमध्ये फलंदाजी मार्कवर. 24 चेंडू 33 धाब्याची गरज. पहिला चेंडू मेहुलचा विनोद सरांसाठी. अप्रतिम रीतीने फटका मात्र पाहायला मिळालाय. शिखर धवन यांची आठवण यावी असा टेक्निकल स्ट्रोक विनोदजी गुंड सरांच्या बॅट मधून. पहिला चेंडू सीमारेषा पार धावला गेला चौकारासाठी. Boys and girls, presenting you DJ Saheb, DJ Ajay. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित महामेळावा सन 2024 पर्व 3रे. आणि यावेळेस पहिला चेंडू काही क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चेंडू धाडला गेला. एक खासियत आहे, ज्या पद्धतीने चेंडू येईल त्याच पद्धतीने षटकार, चौकार, टेक्निकल प्लेअर. यावेळेस बघा अकुल टप्पा ऑन साइडला. 2 चेंडू मागे 10 धावा जमवताना चेंडू फ्लॅट निघून गेलाय 6 धावांसाठी. व्हॉट अ ब्यूटीफुल टायमिंग. सिक्सर. बड़े टीवी स्क्रीन पे गेम एक्सपीरियंस कुछ और ही होता है. Since I already had a PS5, धन्यवाद डीजे. 2 चेंडू आपण बघितले आणि 2 चेंडू मागे बॅटिंग वॅगन व्हीलला 50% ऑफ साईड, 50% लेग साईड. अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकाल. पेशाने शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता. 2 चेंडू आणि 2 चेंडू मागे 10 धावा जमवताना पाहायला मिळत आहेत. फ्लाइंग स्टार्ट मिळवून देत आहेत. वेल बिगिनिंग ॲज द हाफ सक्सेस आपण सातत्याने पाहिलंय. चांगली सुरुवात नेहमीच अर्ध्या यशाप्रमाणे असते आणि ही सुरुवात मात्र पाहायला मिळाली. फलक्यावरती 10 धावा. पुन्हा मेहुलचा पुढील चेंडू. यावेळी चेंडू बराच काळ हवेमध्ये. विकेटची दाट शक्यता. यस, टेकन. फर्स्ट विकेट डाऊन.
न्यू बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली. 10 धावेची खेळी यावेळेस हलक्याशा हाताने या ठिकाणी पाहायला मिळाला. फटका एक धाव जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. लेफ्ट हँडेड फलंदाज बाद झाला आणि लेफ्ट हँडेड फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती एक धाव, फलकावरती 11 धावा. विकेट मिळवला मेहुलने तिसऱ्या चेंडूवरती. ऑन साइड मध्ये हा फटका पाहायला मिळाला. फटका चांगला खेळला अतुलच्या बॅटमधून. स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव येईल आणि एका धावेच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती 12 याकडेवरती जाऊन पोहोचते. 12 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये. यस, सेकंड विकेट. दिनेश देखील तंबूत परतताना चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग षटक हे पाहायला मिळालं. धावांची गती 12 धावेवरती 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले. धन्यवाद. 12 धावा 2 गडी बाद पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या. येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 21 धावेची. हे समीकरण या सामन्याचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 18 बॉल रिमेनिंग अँड 21 रन रिक्वायर्ड टू विन. हे क्रिकेटचं समीकरण या ठिकाणी या सामन्याचं पाहायला मिळत आहे. आजचा सलग तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुमेध पाडवी ज्याने मागच्या मॅचमध्ये कमालीचं प्रदर्शन दिलं. फक्त 1 धाव आणि 2 विकेट, तोच सुमेध. फुलटच चेंडू, लेग ग्लांचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक फेकी एकाच धावेवरती. या ठिकाणी सॅटिस्फाईड होतील का? प्रयत्न केला दुसऱ्या धावेचा आणि या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळाले. 2 धावा येतील या चेंडूवरती आणि 2 धावेच्या माध्यमातून धावांची गती जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. अतुल हा फलंदाज आपण पाहू शकाल ओपनिंग पेअर मधील. आजचा दिवस अतुलने खऱ्या अर्थाने गाजवलाय. चांगल्या पद्धतीने तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी आणि फलंदाजी करताना त्याला आपण पाहिलाय आणि यावेळी देखील तो मैदानाच्या आतमध्ये टिकून फलंदाजी करतोय. पुन्हा सुमेध पाडवीचा पुढील चेंडू, फुलटो चेंडू, ऑन साइड मध्ये फटका, क्षेत्ररक्षकाला बीट करेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. दमदार बहारदार षटकार. धन्यवाद डीजे. रिव्ह्यू नाही मिळत. आता 16 चेंडू आणि 13 धावेची गरज, हे समीकरण या सामन्याचं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चांगली फलंदाजी, अतुलची बॅट मात्र बोलू लागली आहे या अंतिम सामन्यामध्ये. येणारे चेंडू असणारे 16 आणि 16 चेंडू 13 ची गरज.
यावेळी स्विच हिटचा फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु झेल सुटला, ड्रॉप कॅच जीवदान मिळाला. तत्पूर्वी 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. झेल सोडण्याचा परिणाम मात्र इथून काय पाहायला मिळेल हे प्रश्नचिन्ह निर्माण आहे. धावफलकावरती 22 धावा, 22 रन फलकावरती आपण या ठिकाणी पाहू शकाल. यावेळेस चांगल्या पद्धतीने मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव बॅटकडच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने स्कोर कार्डवरती 23 धावा पाहायला मिळतील. 23 फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू हे फेकून झालेत. पुन्हा गोलंदाज षटकातील पुढील चेंडू घेऊन सुमित पाडवी. यावेळी हलक्याच्या हाताने श्रीनाथ, आजचा दिवस देखील श्रीनाथने गाजवलाय. चांगलं प्रदर्शन या ठिकाणी राहिलं. एक धाव मिळाली. एका धावेने 24 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आता येणारे चेंडू 13 आणि 13 चेंडूमध्ये 9 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचं आपण पाहू शकाल. माहीम मिठागर डी विरुद्ध आपण पाहतायत वाघोबा वॉरियर्स अंबाडी. पुलरलेन बॉल, सेलिम मिड ऑफ मध्ये चेंडू. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होईल. बॅकअप नाहीये या ठिकाणी. तत्पूर्वी आपण बघितलं तर 2 धावा येथे परिपूर्ण करतील आणि 2 धावे सहित 26 धावा फलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये 7 धावेची गरज. बारा चेंडूमध्ये 7 धावेची गरज. हे समीकरण या सामन्याचं. यावेळी हलक्याच्या हाताने फटका मात्र खेळलाय. चांगली फलंदाजी श्रीनाथच्या बॅटमधून. यावेळेस मिस फिल्डिंग इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन. यावेळेस आपण बघितलं चौकाराला आणि धावफलकावरती आपण बघितलं तर 30 धावा लागताना पाहायला मिळतील. आता 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 3 धावेची. हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतं. श्रीनाथ जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ लीडर म्हणून तो पुढे येताना पाहायला मिळाला आहे. वाघोबा वॉरियर्स अंबाडी संघाच्या माध्यमातून हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळेल. एक एक पाऊल विजयाच्या दिशेने टाकताना हा संघ पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपण जर बघितलं तर ही एक धाव आणि एका धावेने 31 धावा. या स्पर्धेला सुरुवात झाली 17 फेब्रुवारी. पहिला दिवस गाजवला सुपर 8 मध्ये. थाटामध्ये एंट्री घेतली वेवूर स्पोर्ट्स संघाने. दुसरा दिवस आपण बघितला कालचा 18 फेब्रुवारी आणि कालच्या दिवसामध्ये थाटामाटामध्ये एंट्री घेतली सुपर 8 मध्ये. संघ आपण बघितला कालचा दिवस या संघाने गाजवला. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेस यस. तिसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला मिळाला वाघोबा वॉरियर्स अंबाडी संघ. कालचा दिवस श्री गणेश कृपा तांबडमाल संघ. धन्यवाद टीजे. तर बोलणार आहोत आपण लगेचच प्लेअर ऑफ द मॅच कडे. आणि प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी जर आपण बघितला अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल तो म्हणजेच अतुल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 14 धावा. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी 4 धावा देऊन 1 विकेट. सन्माननीय रोहनजी वेडगा साहेब यांच्या माध्यमातून हा पुरस्कार या ठिकाणी पुरस्कृत केला जाईल. पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे